संगमनेर तालुक्यातील अकलापूर गावांतर्गत असलेल्या भोरमळा परिसरात 7 ते 8 शेतकऱ्यांच्या विहिरीवरील मोटारीच्या केबल चोरीला गेल्या आहेत. त्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. दीपक भोर यांच्या शेतातील विहिरीवर बसवलेल्या पाणबुडी इलेक्ट्रिक मोटारीसाठी वापरण्यात आलेली पॉलिकेअर कंपनीची केबल अज्ञात चोरट्यांनी कापून चोरून नेल्याची घटना घडली. भोर हे 15 जानेवारी रोजी सायंकाळी मोटार बंद करून घरी गेल्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी मोटार सुरू करण्यासाठी गेले असता मोटार सुरू होत नव्हती. त्यानंतर त्यांनी जाऊन बघितले असता मोटारच्या खोक्यापासून मोटारीपर्यंतची सुमारे 300 फूट लांबीची केबल चोरीस गेल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. तर विहिरीपासून काही अंतरावर केबल सोलून त्यातील तांबे काढून नेल्याचे त्यांना दिसून आले. याच परिसरातील इतर शेतकऱ्यांच्या शेतातूनही अशाच प्रकारे केबल चोरी झाली आहे. राम विठोबा गवांदे, रवींद्र विजय गुंजाळ, भाऊसाहेब दगडू तळपे, गोरक्षनाथ बबन कडाळे, उत्तम धोंडिबा निमसे आणि संतोष दशरथ निमसे यांच्या मोटारींच्या केबलही चोरीस गेल्या असल्याची माहिती राम गवांदे यांनी दिली आहे. मी राम गावंदे या शेळकेवाडीच्या शिवारात आमच्या कच नदीला लागून विहिरी असून जवळजवळ 7 ते 8 शेतकऱ्यांच्या या ठिकाणी मोटरीपासून तर खोक्यापर्यंत केबली चोरीला गेलेले आहेत आणि यामध्ये शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान भरपूर होते. कारण आज केबल घ्यायची म्हणलं तर 3 आणि 4 हजार रुपयेच्या आतमध्ये केबल येत नाही. आणि आजची परिस्थिती अशी आहे का शेतकरी सगळ्याच बाजूनी मेटाकुटीला आलेला आहे आणि त्याच्यात अशी संकट आल्यावर शेतकऱ्यांनी काय करायचं बा. त्याच्याकरता आमचं म्हणणं एवढंच आहे का डिपार्टमेंटने यामध्ये व्यवस्थित लक्ष घालून या भोरट्या चोरांचा शोध लावावा आणि आम्हाला न्याय मिळवून द्यावा, एवढीच अपेक्षा. शेतकऱ्यांच्या केबल चोरीस गेल्याने हजारो रुपयांचे शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. एकतर शेती बेभरवशाची झाली असून शेतीमालाला बाजारभाव मिळेलच याची खात्री नसते. शेतकरी नशिबाच्या भरवशावर कर्ज काढून पिके उभी करत असतात आणि त्यात अचानक असे चोरीचे संकट उभे राहिल्याने शेतकरी हतबल झाल्याचे दिसून येत आहे. तर यावेळी दीपक भोर या शेतकऱ्याने आपला संताप व्यक्त केला आहे. आमच्या आहे ना 8 ते 10 शेतकऱ्यांच्या केबल चोरीला गेले असून त्याचा पोलिसांनी शोध लावा. एक तर मालाला बाजारभाव नाही, त्याच्यात अशी परिस्थिती असताना पोलीस डिपार्टमेंटने ना त्याची चौकशी करावी. पठार भागातील वाढती गुन्हेगारी, चोऱ्या, दरोडे, लुटमार ही चिंतेची बाब बनत चालली आहे. चोरट्यांनी घारगाव पोलिसांसमोर या निमित्ताने मोठे आव्हान निर्माण केले आहे. पोलीस हे आव्हान स्वीकारणार का? चोरटे जेरबंद करणार का? शेतकऱ्यांसह सर्वसामान्यांना न्याय मिळवून देणार का? असे एक ना अनेक प्रश्न नागरिकांमधून आता उपस्थित केले जात आहेत. नवनाथ गाडेकर, गाव पुढारी न्यूज, घारगाव.